त्यासाठी हा विजयी प्राणायाम सर्वात चांगला कळायला असं घासत नाही असते. नाकावर बोट ठेवायचं, श्वास सोडून द्यायचा. चला पुन्हा गळ्याला घासा घेऊया. पुन्हा एक वेळा गळ्याला घासा घेऊया. मनाला गोड. एका मिनिटात गळा साफ होतो. खोकला, थायरॉइड जरी झाला तर बऱ्याच थायरॉइड पासून बिमाऱ्या उत्पन्न होतात. एक बिमारी 4 बिमाऱ्या घेऊन येते. म्हणून त्यासाठी थायरॉइड साठी हात प्राणायाम करावा. काळी मिरी, लवंग, अद्रक मग हे गळ्यासाठी खूप चांगलं असतं. याचं पण सेवन करायचं. चला याच्यानंतर करू भ्रामरी. भ्रामरी वृत्ती, प्रणव, ध्यान आणि ध्यान. भ्रमण करायचं, हातावर हात ठेवायचे असतात. थोडं बंद. या 5 वेळेस भ्रमण करायचं, 5 वेळेस उच्चार करायचं. नाही पडत. उच्चार करा. दोन्ही हात एकमेकाला घासा. एकमेकाला घर्षण करायचे. गरम झाले की डोळ्याला हलवा. असं दररोज 1 तास आपलं शरीर आणि मन याला मजबूत करण्यासाठी योग करायचा असतो. यानं आपलं जीवन एकदम बदलून जाते. माणूस कधी दुःखी राहत नाही. आपण दुःखी राहत नाही. दुसऱ्या दुःखी आनंद, प्रसन्न. आता बॅटरी चार्जिंग झाली आपली आहे का नाही. मोबाईलला पाहताना आपण बॅटरी चार्जिंग करतो. तेव्हा दिवसभर टिकते. आपली बॅटरी चार्जिंग झाली. आता दिवसभर टिकते. आता मग एकदा त्याच्या शरीरामध्ये बिमारी दर्शन जरी केलं तर पण झालं. वाईट नाही आपल्या इथं. समोरचे 2 अभ्यास करून मग आज सुट्टी. आपल्याला दर शनिवारी 8 ते 10 या 2 तासामध्ये 1 तास तरी आपला कार्यक्रम होऊन जाईल. आता तुम्ही आता शिकायचं आणि मी शिकवलं तर घरी प्रॅक्टिस करायची. दररोज काय जाऊन उठायचं आणि 1 तास तरी घरी तुम्ही शिका. आता मी करतो म्हणून माझ्या घरातले सगळेच करता योगा. पण आता तुम्ही तुमच्या आईवडिलांना नाही शिकू शकत. ते ऐकणार नाही. तुम्ही स्वतः करायचं. ठीक आहे. म्हणजे आपली मुलं असतात त्याच्यामध्ये. चला आता इथे शेवटचे 2 अभ्यास करून मग समाप्त.